सख्यांचा सोहळा सख्यांचा. नमस्कार नमस्कार मंडळी, नमस्कार. मी आशिष, मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा. सगळं मला मान्य आहे की तुम्हाला खेळ खेळायचे आहे. पहिला खेळ खेळणार आहोत आपण, ज्याचं नाव आहे जिभेला काही हाड. आता ते वाक्य असं आहे, धिंगाणा घातला घणाणा टेंगुळ आलं टणाणा. हे वाक्य तुम्ही नाचत नाचत बोलायचंय. हा, धिंगाणा घातला घनाना टेंगुळ आलं टनाना. हे! धिंगाणा घातला घनाना टेंगुळ आलं टनाना. हे! धिंगाणा घातला टनाना टेंगुळ आलं टनाना. धिंगाणा घातला घनाना नाचते. टेंगुळ आलं टनाना. अरे या माझ्याकडे बघून बघ गात आहे. धिंगाणा आला घनाना धिंगाणा आला. कोण आहे हा धिंगाणा? हा, धिंगाणा घातला घनाना. नाचत 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 नाचत. ते मग कॉन्सन्ट्रेट पूर्ण. बरं मी हा ठीक आहे, कॉन्सन्ट्रेट मी आहे. ते कशाला घाबरताय तुम्ही? हा. धिंगाणा घातला घनाना टेंगुळ आलं टनाना. आता हातामध्ये माईक आहे. हा, तुम्ही पकडते. हा. तुम्ही डान्स करा. हा का ऑर्केस्ट्रा आहे का की तुम्ही गाणं म्हणणार आणि मी इथे नाचायचे? ठीक आहे, दोघांनी पण डान्स करा. हा, दोघांनी चला, 1 2 3. हे धिंगाणा घातला घनाना हे. टेंगुळ आला टनाना. धिंगाणा घातला घनाना टेंगुळ हे आला बघा हे बघा, टनाना. दिसते दिसते. घनाना टेंगुळ आलं टनाना. धिंगाणा घातला घनाना टेंगुळ आलं टनाना. धिंगाणा घातला घनाना टेंगुळ आलं टनाना. माईक फेकाला आमचा नेता. हा, हे वाक्य तुमच्याकडे बघता असं वाटतं की हे वाक्य तुम्ही रागात बोलायचंय. धिंगाणा घातला घणाना टेंगुळ आलं टणाना. धिंगाणा घातला घणाना टेंगुळ आलं टणाना. धिंगाणा घातला घणाना टेंगुळ आलं टणाना. धिंगाणा घातला रागवून नाही. धिंगाणा घातल्या घणाना टेंगुळ आलं टणाना. रागाने रागाने. धिंगाणा घातला चेहरा घणाना. चेहरा मोठा करा, चेहरा असा. डोळे मोठे करा, चेहरा मोठा नाही, सॉरी, डोळे मोठे करा. हा, डोळे मोठे डोळे मोठे. धिंगाणा घातला डोळे मोठे करा ना. ओके. हा. धिंगाणा घातला घणाना टेंगुळ आलं टणाना. धिंगाणा घातला धिंगाणा घातला घणाना. एवढ्या जोरात पाहिजे. हा, धिंगाणा घातला सगळी देऊन. हा, धिंगाणा घातला घणाना. धिंगाणा घातला घणाना टेंगुळ आलं टणाना. रागाने रागाने. धिंगाणा घातला घणाना टेंगुळ आलं टणाना. 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 धिंगाणा राग गेला सगळा. भाऊजीने काय तिथून केलं माहिती नाही, पण राग गेला सगळा. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. हे वाक्य तुम्ही रडत रडत बोलायचंय. आवाज येऊ दे. धिंगाणा घातला आवाज येऊ दे. हसू नका. भाऊजी बघतात हसू नका. धिंगाणा घातला घना टेंगुळ आलं टना. रडायचे आपल्याला. नुसते खांदे उडवले म्हणजे रडणं होत नाही. अजून येऊ दे. अजून येऊ दे. आता वाक्य घ्या. एकदम जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. काही आता तुम्ही हेच वाक्य गात गात बोलायचंय. मी म्हणतो तसं तुम्ही गा. धिंगाणा घातला घणाणा. हे पण पाहिजे. हा, धिंगाणा घातला घणा नाही. नाही नीट त्याला. टिंगुळ आलं टणाणा. टिंगुळ आलं टणाणा. अहो नुसते करते, वाक्य बोला ना. धिंगाणा घातला घणाणा टेंगुळ आलं टणा. टेंगुळ आलं टणाना. कुठे दाखवतायत? जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत ताईंसाठी. ताई, आता हेच वाक्य तुम्ही लाजत लाजत बोलायचं. हा? धिंगाणा घातलाय घणाना टिंगुळ आले टनाना. लाजायचं. धिंगाणा हे घात बघा,
सगळं दाखवावं लागते बाबा. आता भाऊजींसमोर ह्यांनी लाजायचं ते पण मलाच दाखवावं लागते. आम्ही कधी लाजतच नाही. कधीच नाही. गेले दिवस आता. समोर भाऊजी आहेत, मी करतो तसं करा. पुढे ये जरा. अहो. आहो नाही, मी कसं केलं? अहो. आहो. कसं केलं? नाही, हे वेगळे. असं करा बघा. धिंगाणा घातला घणाणा, टेंगूळ आलं टणाणा. धिंगाणा घातलाय घणाना, टेंगूळ आलंय टणाना. धिंगाणा घातलाय घणाना, टेंगूळ आलंय टणाना. धिंगाणा घातलाय घणाना, टेंगूळ आलंय टणाना. धिंगाणा घातलाय घणाना. लाजत बोलतात असं वाटतंय. हा, गाणंच सुरू करतात. हे हरकत नाही, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. ते वाक्य हसत हसत बोला. हा, हसत हसत. हे बघा, मी बोलून दाखवते. हे बघा. धिंगाणा घातला घणाणा, टेंगूळ आला टणाणा. असं बोलायचं. धिंगाणा घातलाय घणाना, टेंगूळ आलंय टणाना. सगळे गातात का मला कळत नाहीये. धिंगाणा घातलाय घणाना, टेंगूळ आलंय टणाना. धिंगाणा घातलाय घणाना, टेंगूळ आलंय टणाना. आता एक एक शब्द बोलल्यानंतर हसा. एक एक शब्द. धिंगाणा घातला. हा. धिंगाणा घातलाय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. काही तुम्हाला मिळते सन मराठी वाहिनीकडून ही भेटवस्तू. सोहळा सख्यांचा. ताई लग्न होऊन सासरी जात असते आणि बऱ्याचशा आठवणींमध्ये रमत असते. बऱ्याचशा आठवणी असतात, जसं मामाचं गाव, आत्याचं नाव, आजीच्या नवीन साडीची मोडलेली घडी, ताईशी केलेला हट्ट, दादाला मारलेली मिठी घट्ट, आईकडे व्यक्त केलेलं मोकळं मन. हे सगळं आठवत असताना जेव्हा सासरी प्रश्न विचारला जातो की आज जेवायला काय, तेव्हा ताई पळते पुन्हा किचनमध्ये आणि माहेर राहतं पुन्हा उंबऱ्यापाशी. आज हे दुरावलेलं माहेर आहे ते पुन्हा जवळ आणण्यासाठी आपण माहेरच्या आठवणींमध्ये जाणार आहोत. कोण आठवतं माहेर म्हटल्यानंतर? सगळे. कुठली आई बाबांची अशी आठवण आहे की आता सासरी असताना प्रकर्षाने ती आठवते आणि सणाच्या वेळेस असेल किंवा रोजचीच आठवण आहे की बरोबर 9:30ला माझ्या आईचा फोन येतो. रोज रात्री 9:30ला फोन येतोच अजूनही. माझे आई बाबा शेतकरी आहेत, मी एकटी इकडे मुंबईला आहे. फॅमिली सगळी आहे, पण शेतकरी आई वडील, त्यांना काळजी वाटते की आपली मुलं बाहेर आहेत. म्हणजे मला एवढं सांगायचं आहे की ज्या मुलींना सासू सासरे नाही आहेत त्यांना प्रचंड जबाबदारी असते संसाराची. आणि काही मुलींचं मत असं असेल की बाबा सासू सासरे नको, फक्त नवरा असणं, तर तसं नाही आहे, ते हवेत. ताई तुमचं नाव सांगा. रश्मी राजेंद्र नाईक. रश्मी. हो. रश्मी ताई, किती वर्ष झाली लग्न? 25 वर्ष. 25 वर्षात किती वेळा तुम्ही माहेरी जाणं झालं? जातो दरवर्षी. दरवर्षी जातं. पण आता आई वडील नाही आहेत, भाऊ आहेत फक्त. आई वडील आई वडील नाही. किती वर्ष झाली? बाबांना 26 वर्ष झाली लग्नाच्या अगोदर गेले आणि आई आता 15 वर्ष झाली. खूप रडली असेल ना कन्यादानाला? खूप रडले, कारण ते यायचं नसतं ना मुलीच्या घरी. असं काय लग्नात वाटलं होतं तिच्याकडे म्हणून? खूप काळजी तिची वाटत होती की आता मी जाते तर कसं होईल आईचं. भावांवर विश्वास होता, पण तरी पण वाटत होतं की आता आईचं कसं होईल काय. आई मला बघून बघून रडत होती, पुढे पुढे येऊनच. म्हणजे जसं जसं आम्ही जात होतो आम्ही पुढे पुढे येऊन रडत होती. ते बघून खूप वाईट वाटलं. आई वडिलांना समजा एखादी गोष्ट सांगायची राहून गेली आहे एवढ्या वर्षामध्ये, जे आता तुम्हाला सांगावंसं वाटतंय, काय सांगाल तुम्ही त्यांना? आई वडिलांना मी खूप सुखवाद आहे, मला काहीच इथे कमी नाही. एक नातू आहे तुमचा, खूप सुखवाद आहे. माझे सासू सासरे पण आई वडिलांसारखेच आहेत. सासरे खूप जीव लावतात, सासू पण जीव लावते. ताई तुम्ही आज इथे व्यक्त झालात, बोललात, मला खूप छान वाटलं. तुमच्या डोळ्यासमोर कोण येतं माहेर म्हटल्यानंतर? माहेर म्हणलं की मला पहिले आई वडील आठवतात माझे. अर्थातच आई वडील. आई वडिलांची खूपच आठवण येते क्षणोक्षणी, कारण मी आजी पोलीस झाले, पोलीसमध्ये आहे मी. अच्छा. आई वडिलांच्या कृपेमुळे झालेले पोलीस. आजी लढते, ती आई वडिलांमुळे लढते. आईने मला सांगत आली की तू लढत राहा,
तू पुढे जात जा. तसे मी करत आले. आज माझे आईवडील नाही आहेत, पण मला त्यांची प्रत्येक क्षणी प्रत्येक वेळी त्या डोळ्यासमोर येतात नेहमी. आज मला माहेर नाही, आईवडील नाही तर माहेर नाही. माहेरी जाणं होतच नाही. माहेरच नाही ना मला, आईवडील नाही तर कुठे आलं माहेर, कुणाकडे जाणार. काय आई वडिलांची आठवण एखादी? हो, खूप येते आठवण आईवडिलांची खूप. आई माझी खूप चांगली होती, म्हणजे खूप मला प्रोत्साहन द्यायची प्रत्येक गोष्टीमध्ये. ती मला सांगत राहायची की बाबा आज मुलांवर आपण आज संस्कार होतो. आज मला 2 मुलं आहेत, त्याच्यावर जेव्हा आपण मुलं घडवतो तेव्हा आपल्याला समजतं की आपल्या आईवडिलांनी आपल्याला जे संस्कार दिले खूप छान दिले, त्याच्यामुळे आपण घडलो. तर आपल्या मुलांना पण आपण त्यांना असे संस्कार दिले की आपले मुलं पण आपल्यासारखे चांगले हुशार, कर्तबगार किंवा चांगल्या नोकरींना लागले पाहिजे. मुली आपल्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजे. काय एवढ्या वर्षात त्यांना सांगायचं राहिलंय जे तुम्हाला आता या माध्यमातून सांगावंसं वाटेल? माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा, बाकी काय नाही. आई वडिलांना सांगते एवढंच की माझं कुठेतरी चुकलंय थोडस, मला माफ करा. मी तर माझा प्रयत्न केला शेवटपर्यंत त्यांना सांभाळण्याचा, त्यांना ट्रीटमेंट देण्याचा, पण अपयशी ठरली. आता आई वडील नाही तर आठवतं ना, आपले आई वडील असते तर आज जेव्हा बायका भांडून नवऱ्याच्या घरून बॅगा भरून माहेरी जाते म्हणून बोलतात, तेव्हा मी काय बोलणार हे मला फील होतं की मी बॅग भरून कुठे जाणार. बायकांना माहेर असतं, पण मला माहेर. ताई, खरं तर आमचा 16 सख्यांचा हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम ह्याचसाठी आहे की तुम्हा सगळ्यांना असं वाटावं की आपण माहेरी आलेलो आहोत. की आता जसं तुम्ही म्हणाल की तुम्हाला माहेर नाहीये, तर असं अजिबात समजणं की माहेर नाही आहेत. कारण हा जो कार्यक्रम आहे, हा जो सन मराठीने आणलेला आहे, हे तुमचं माहेरच आहे. आणि आज तुम्ही ज्या पद्धतीने व्यक्त झालात की या भावाला खरंच खूप आनंद झाला. आणि तुम्ही अजिबात समजू नका तुम्हाला माहेर नाही, तुम्हाला माहेर आहे. तुम्ही तिथेच आलेले आहेत आणि तुम्हाला भाऊ आहे, तो तुमच्या समोर उभा आहे, तुमच्या हक्काचा आहे आणि तुमच्यापेक्षा छोटा आहे. त्याच्यामुळे तुमच्या मनात जे काही असेल तुमची इच्छा असेल ते नक्की या भावाकडे सांगा. ते हट्ट पुरवण्याचं काम माझं नक्कीच आहे. ज्या ताईंना असं वाटतं की आपल्याला माहेर नाही, त्यांना आपलं हक्काचं माहेर मिळावं, त्यांचा आपलं हक्काचं माहेर आहे असं वाटावं, त्यासाठी 16 सख्यांचा हा कार्यक्रम सन मराठी घेऊन आलेला आहे. पण आता जसं सगळ्यांच्या चेहऱ्यावरती, सगळ्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आहेत, पाणी आहेत, पण आता त्याच चेहऱ्यावरती हास्य आणण्याचं काम याच भावाचं आहे. त्याच्यामुळे आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. गणपती बाप्पा, आणि त्यासाठी वाजवा किरो. तुझे वांगडा येऊच नाय, तेरे साथ येऊच नाय, तुझे वांगडा येऊच नाय, तेरे साथ येऊच नाय. तुझे मुंबईचे नखरे मका परवडूचे नाय, तेरे मुंबई के नखरे मुझे परवडूचे नाय. जमी पर है सितारे. हा हा हा, लवकर लवकर. अरे बाप, प्लीज. भाऊजी, हे काय चाललंय? हे काय करते ताई? म्युझिक प्लीज, वाजवा किरो. हे माना तेरी चाल है समुंदर की लहर जनो, माना तेरी चाल है समुंदर की लहर जनो. काले काले बाल तेरे बादलों की छाव जनो, डाल के ये जाल अपने आशिकों को करना यूं हला. अरे अरे, हा पटकन पटकन, हा लवकर 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 लवकर. हा म्युझिक प्लीज, म्युझिक प्लीज. हल्ली पिल्ली मेसिया
अरे बापरे, आता पुन्हा एवढं यायचंय. जिसने पत्थर को मक्खन सा चीर डाला, घर भी साला साला घोटाला, जब दरवाजे पे बिन बुलाए वो आला. संगीत, अभिनय, नृत्य खुर्चीमध्ये ज्या ताईने खुर्ची पटकवली, जी ताई विजेती झाले, तिला मिळते सन मराठी वाहिनीकडून भेट वस्तू. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. आणि आता वेळ झालेली आहे चुकबुल द्यावी घ्यावी या भागामध्ये अबोला दूर करत असतो आणि तो अबोला दूर करण्याची वेळ झालेली आहे, नाती जवळ आणण्याची वेळ झालेली आहे. आपल्या ह्या सगळ्या तायांमध्ये आज सुद्धा एक ताई अशी आहे की तिचा कोणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, का आहे, कशासाठी आहे, ते आपण त्या ताईंकडनंच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना इथे विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचंय. ताई तुमचं नाव सांगा. सुरेखा दीपक पाटील. सुरेखा ताई, कोणाबरोबर हा अबोला आहे? माझ्या मोठी बहीण तायडी बरोबर. तुमच्या मोठ्या बहिणी बरोबर. किती वर्षाचा हा अबोला आहे? 6 वर्ष झालं आमचं भांडण होऊन. 6 वर्ष. 6 वर्ष झालं. मम्मी नंतर जर कोण माझ्यावरती माया करणारं आणि रागवणारं, हे दोन्ही माझी तायडी होती. आणि माझ्या मावस बहिणीमुळं आमच्या दोघींमध्ये दुरावा आला आणि त्यावरून भांडण झालं आमचं आणि ती बोलत नाही आहे. आणि आत्ता माझ्या 2 मुलांची लग्न ठरली आहेत, मोठ्या आणि 2 नंबर. आणि जेव्हा आम्ही चांगला काळ आमचा दोघींचा होता त्यावेळेला ती खूप म्हणजे माझ्या ताईला 5 वर्षानंतर मूल झालं आहे आणि मला पहिले झालं लग्नानंतर मूल. तर ती माझ्या मोठ्या मुलावरती खूप माया कर, म्हणजे मावशी आणि आई ह्यामध्ये नेहमीच आपण म्हणतो की माय मरो आणि मावशी उरो, तसं ती खूप माझ्या क्रांतीला माया करायची. आणि आता त्याच्या लग्नामध्ये ती हवी आहे मला. तिनं जे काही झालं, माझ्याकडून चुकी झाली असेल तरी ती विसरून तिनं यावं, ह्या लग्नात सहभागी व्हावं असं माझी मनापासून इच्छा आहे. एवढ्या 6 वर्षात तुम्ही कधी स्वतःहून फोन केला नाही? नाही, तिनं ब्लॉकलिस्ट केलेलं आहे. म्हणजे काहीच म्हणजे मी समजावण्याचं किंवा काय तिचा गैरसमज दूर करण्याची संधीच तिनं दिलेली नाही. लहान बहीण एक आहे, तिच्याकडून मला म्हणजे तिच्याविषयी समजते, ती आजारी असेल किंवा काय तर तिच्याकडून समजतं. पण जे आमचं बॉन्डिंग होतं की ते सगळं हे झालं 6 वर्षापासून नाही आहे. त्यामुळे खूप एकदम चुकल्यासारखं वाटतंय. आणि असं वाटतंय की ती वेळ आणि तो क्षण जर मी शांत राहिले असते तर ह्या गोष्टी एवढ्या पुढे हे झाल्या नसत्या आणि बहिणीमध्ये ते दुरावा निर्माण झाला नसता, असं मला आजही वाटतंय. 6 वर्षाचा हा अबोला आहे, तर काय सांगाल तुम्ही तुमच्या ताईंना? तर मी तिला एवढंच सांगू इच्छिते की तिच्या कानूचं लग्न ठरलंय आणि त्या लग्नासाठी ती मला हवी आहे. प्रत्येक लग्नाचे विधी सगळे हे होत असताना तायडी माझ्यासोबत असावी असं वाटतंय. तर तिनं हा अबोला सोडावा आणि हा जेव्हा ती एपिसोड बघेल ह्या कार्यक्रमचं, तेव्हा तिचा कॉल मला यावा अशी माझी इच्छा आहे. नक्कीच ताई, तुम्ही माहेरी आलाय तर तुमच्या माहेरच्या सगळ्या तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करायचा जबाबदारी खरं तर ही माझी आहे, या लहान भावाची आहे. त्यामुळे मी सुद्धा तुमच्या वतीने ताईंना विनंती करेन की ताई खूप कळकळीने आणि आपुलकीने ताई तुम्हाला सांगतायत, रुसवे फुगे होत असतात, आपल्याच माणसांमध्ये होत असतात, आपल्याच हक्काच्या माणसांबरोबर होत असतात. पण 6 वर्षाचा अबोला हा सुद्धा काही कमी नाही आहे, तर तो लवकरात लवकर तुम्ही दूर करा. ताईने खूप प्रयत्न केलेले, एक पाऊल तुम्ही पुढे या आणि एक फोन करा, त्यांना भेटा, एक घट्ट मिठी मारा. हे मी प्रत्येक वेळेला सांगत असतो ना, सगळ्या गोष्टी खूप सोप्या होतात, सगळे रुसवे फुगवे दूर होतात, गैरसमज दूर होतात, फार वेळ लागत नाही. हा भाग जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुम्ही नक्कीच ताईंना फोन कराल एवढी मला खात्री आहे. आणि पुन्हा हे बहिणींचं नातं पहिल्यासारखं घट्ट व्हावं अशी आमची खूप इच्छा आहे. ताई, तुम्ही माहेरी आलात, त्यामुळे माहेरी आल्यानंतर हा भाऊ तुम्हाला असंच पाठवणार नाही. इथे येणारी प्रत्येक ताईची आम्ही ओटी भरतो. चुकबोल द्यावी घ्यावी या भागामध्ये तशी तुमची सुद्धा मी ओटी भरणार. त्यासाठी मी ताईंना विनंती करणार आहे की ताई तुम्ही इथे यायचंय. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते. माया पित्याच्या ओढीनं लागे पदर आपणीला. असं वाटतं की खरं तर थांबू नये. आणि प्रत्येक ताईचं असं म्हणणं असतं की आम्हाला अजून खेळायचंय, आम्हाला अजून बोलायचंय. पण
तेवढा वेळ नसतो आणि म्हणूनच आपल्याला ह्या भागापुरता थांबावं लागणार आहे. कारण अर्थातच वेळ झालेली आहे संध्याकाळची, दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका पाहण्याची सुद्धा वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. सख्यांचा